हां बोला. आपण ना राधिकाची 1 नोव्हेंबरला भेंडी लावलेली आहे. बरं. त्याच्यानंतर ते मध्यंतरी थोडीशी जाम झाली होती. आपण न्यूट्री एनर्जी वापरल्यानंतर आहे ना, असं बॉक्स दाखवतो ते खोक असं दाखवा असं. हां ते न्यूट्री एनर्जी वापरायच्या अगोदर आहे ना आपण आपली भेंडी अशी पिवळी झाली होती एक साईड. अच्छा. एक साईड पिवळी झाली होती आणि बऱ्याचशा भेंड्या फेकून द्याव्या लागायच्या. बरं. त्यानंतर न्यूट्री एनर्जी वापरल्यानंतर आहे ना, न्यूट्री एनर्जी वापरल्यानंतर भेंडीला 99% फरक झाला. फरक कसा झाला? एकदम अशी हिरवीगार भेंडी झाली. अच्छा. हां पिवळी भेंडी आता फेकावं लागत नाही काही नाही. हां. आणि भेंडी म्हणजे उपटायची पाळी आली होती पण आता परत ती नव्यानं चालू झालेली. बरं. आणि म्हणजे उपटायची पाळी म्हणजे साधारण किती दिवसाची भेंडी झाली? हे जवळजवळ 4 महिन्याची होऊन गेली. तिचा विषय संपलाच होता. हां तिचा विषय संपलाच होता. पण मग हे न्यूट्री एनर्जी वापरल्यामुळे ती परत नव्यानं चालू झाली आणि फोटो पण भरपूर झाला. हिरवीगार भेंडी झाली. फोटो जबरदस्त निघाले तिचे. बरं. पाहिजे असे मग एकदम म्हणावं अशी भेंडी आणि रिझल्ट एकदम पाहिजे असा रिझल्ट द्यायचा. मग तुम्ही समाधानी आहे? एकदम समाधानी. कारण याच्या अगोदर आहे ना ते उपटून टाकायचं वेळ आली होती मला फार. बरं. पण मग आता हे न्यूट्री एनर्जी वापरल्यामुळे ना कारण आता बघा इथं खाली व्यवस्थित भेंडीचा व्हिडिओ म्हणजे नव्यानं भेंडी चालू झाली. त्या अगोदर उपटायची पाळी आली होती पूर्ण असं. अशी परिस्थिती भेंडी आणि आता सध्याची परिस्थिती अशी. बरं. मामी तुमचं काय मत आहे सांगा 1 मिनटं. हां तेच बोलायचं तुझं काय बोलायचं. ठीक. मामा तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. माझं नाव शिवाजी वळला आणि राहणार सोनगिरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. ओके. तर मामा तुम्ही म्हणजे माझी 1 बिघावर 20 गुंठे भेंडी आहे. हां. आणि मी 150 लिटर पाण्यासाठी 10 गोळ्या वापरल्या. या 10 टॅबलेट वापरलं होतं? हां 10 टॅबलेट वापरले. ठीक आहे. ठीक आहे मामा. ओके.